राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. व्यायाम कमी, रिझल्ट चांगला. थोडेसे व्यायाम आणि संपूर्ण वजन कमी करायचे. मग ते कसं? तर आज तुमच्यासाठी मी फक्त आणि फक्त एकच व्यायाम घेऊन आलेली आहे. एकच व्यायाम आणि तो पण करायचा आहे भिंतीसोबत. हा एकच व्यायाम भिंतीसोबत करून तुम्हाला वजन, चरबी, पोट आणि कंबर सर्वच याच्यामध्ये कमी होणार आहे मित्रांनो. करायचं काय? सकाळी थोडंसं लवकर उठायचंय. रोज कमीत कमी तुम्हाला 5 वाजता उठणं गरजेचं आहे. 5 वाजता उठल्यानंतर तुम्हाला रोजचे 10 सूर्यनमस्कार नक्की घालायचे मित्रांनो. युट्यूबला दिलेले असे खूप सारे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये बघा आणि सकाळी तुम्हाला 10 सूर्यनमस्कार नक्की करायचे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला झोपायच्या अगोदर काय करायचंय, जिरं किंवा बडीशोप हे दोन्ही एक एक, जो आपला खायचा चमचा आहे ना, पोहे खायचा चमचा छोटासा, तो घ्यायचा. एक एक चमचा तुम्हाला ग्लासमध्ये भिजत ठेवायचे. बडीशोप आणि जिरं दोन्ही एकत्र ग्लासमध्ये भिजत ठेवायचे आणि सकाळी तेवढा एक ग्लास पाणी पातेल्यात ओतून तो उकळवायचा आणि 1 कप क्वांटिटी होईल इतकं तुम्हाला उकळून त्याच्यामध्ये शेवट अर्ध लिंबू पिळून ते सकाळी खाली पोट घ्यायचे. खाली पोट चरबी कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आणि तुमच्याकडे जर तांब्याचे भांडे असतील ना, तर तांब्याचे भांडे पाण्याने भरून ते पाणी तुम्ही दिवसभर जर पिले तर तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ज्यावेळेस तुम्ही नाश्ता कराल त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये हरभरा, मूग, उडीद, सोयाबीन जे बी तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे ते भिजत ठेवायचंय आणि सकाळी उठून त्याचा नाश्ता घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कांदा, टमाटर, बीटरूट, गाजर किसून आणि ते घ्यायचंय. ते पण बिना ऑइल मध्ये, बिना तडका दिलेलं, बिना फ्राय केलेलं कच्चं घ्यायचंय. कारण ते तुमचा नाश्ता तर होईलच होईल, पण त्याचबरोबर खूप तुमच्या शरीराला खूप फायदेशीर आहे. स्टॅमिना वाढवणारे, ताकद वाढवणारे आणि त्याचबरोबर तुमचं पोट भरलेलं राहणार आहे. सकाळी सकाळी खाली पोट कधीच राहायचं नाही, भरपूर नाश्ता करायचा आहे. त्यानंतर तुम्ही नाश्त्यामध्ये पोहे घ्या, ओट्स घ्या, उपमा घ्या, जे बी तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल. तुमचे सगळे कडधान्य, पालेभाज्या त्यांचे डोसे बनवून, त्यांचे उत्ताप्पे बनवून ते पण तुम्ही नाश्त्यासाठी घेऊन राहिले. पण मग ते हेल्दी बनवायचे आपल्याला. कमीत कमी ऑइल आणि कमीत कमी फॅट वाढवणाऱ्या गोष्टी तुमच्या घरातली घरात आहे, बस तुम्हाला त्या यूज करून तुम्हाला त्याचं डेली घ्यायचंय. दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला खाली सॅलडचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. जास्तीत जास्त सॅलड. जर तुम्ही चाय लवर आहात तर तुम्ही काय करायचंय, अर्धाच कप प्यायचाय, जास्त नाही यायचा. अर्धा कप सकाळी फ्रेश होण्यासाठी जरी झाला तरी खूप आहे. आणि इव्हिनिंगचा चहा ऐवजी तुम्ही ग्रीन टी घ्यायचंय. मग त्याच्यामध्ये आपले तुळशीचे पानं, इलायची, दालचिनी याला घेऊन उकळून वेट लॉस साठी खाली थोडीशी चायपत्ती टाकून, थोडीशी, जास्त नाही, आणि त्याच्यामध्ये साखर न टाकता गुळ घ्यायचा आहे. आणि संध्याकाळी तुम्ही जास्तीत जास्त सूप आणि जेवण संध्याकाळी 7च्या आत. जर नागली असेल घरामध्ये, नागली दळा. ज्वारी असेल, बाजरी असेल, पोळी बंद करा. कारण पोळी तुमचं फॅट आणि वजन दोन्ही वाढवते. तर त्याच्यामध्ये नागली, ज्वारी, बाजरी याचा जास्तीत जास्त इस्तेमाल करा आणि ते घ्या. आणि थोडीशी भाजी घेऊन तुमचं डेली रुटीन चालू द्या. खूप फायदेशीर आहे, नक्की करून बघा मित्रांनो. तुमचं वजन कमी व्हायला, वेट लॉस व्हायला खूप फायदेशीर आहे. आणि आज जो व्यायाम दिलेला आहे तो तुम्हाला करायचा आहे भिंतीसोबत. भिंतीसोबत हा जर व्यायाम केला ना तुम्ही, तर तुमचं कंबर, पोट आणि संपूर्ण शरीराचं वजन कमी होणार. ते पण फक्त आणि फक्त एकच व्यायामामध्ये. व्यायाम पण सोपा आहे. तुमच्या घरात भिंत आहेच, प्रत्येक घराला भिंत आहेच. तुम्हाला फक्त उभं राहून हा दिलेला व्यायाम करायचा आहे मित्रांनो. जेवणामध्ये आणि डेली रुटीन मध्ये साखर आणि मीठ ह्या दोन्ही गोष्टी कंट्रोल करा. कोणताही आजार येणार नाही, बीपी येणार नाही, शुगर येणार नाही. फक्त तुम्ही ह्या खाण्यामध्ये ह्या गोष्टी थोड्या कमी प्रमाणात करायच्या. जेवणामध्ये जर मीठ कमी असेल तर वरून नमक घेऊ नका. आणि जेवणामध्ये शक्यतो सोंदा नमक असतं ना, ते वापरायला सुरुवात करा. कारण त्यानं आपलं जे मीठ आहे ना, ते तुमचं जास्तीत जास्त थायरॉइड वाढवतं. त्याच्यामध्ये केमिकल जास्त असतात. सोंदा नमक वापरायला सुरुवात करा. नक्की जेवणाला चव येईल. आणि वरतून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मीठ टाकून कधीच घ्यायचं नाहीये. चहामध्ये वरतून टाकून साखर कधीच घ्यायची नाहीये. साखर आणि मीठ खाण्यामध्ये कमीत कमी त्याची क्वांटिटी करा. आता आजच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला व्यायाम देते आहे मी, तो आहे आपल्याला भिंतीसोबत करायचा. तर जाऊया आपल्या व्यायामाकडे, जो तुम्हाला एकच देते. हे बघा, ह्या पद्धतीनं तुम्हाला भिंतीला हा हात ह्या पद्धतीने लावायचा आहे.
डावा हात या पद्धतीनं, उजवा हात या पद्धतीनं. हे बघा, ह्या पद्धतीनं लावल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, एक पाय, उजवा पाय जो आहे ना, तो ह्या तुमच्या जो कोपर आहे ना, त्या कोपराकडे घेऊन जायचा. हे बघा, या पद्धतीनं. आणि आता ह्या कोपराकडे नेल्यानंतर हा जो पाय आहे ना, तो तुम्हाला पूर्णपणे साईडला स्ट्रेच करायचा. जितका फैलावता येईल तुम्हाला तितका तो फैलावायचा आहे. परत वरती आणायचा आहे. हात तुमच्या कोपरापर्यंत आणायचा आहे आणि परत स्ट्रेच करायचा आहे. डावा हात आणि उजवा हात दोन्ही साईडने तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे 25-25 वेळा. 50चं रेपिटेशन घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा. मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ह्या पद्धतीनं उभे हात, हा हात ह्या पद्धतीनं, हा हात या पद्धतीनं. आणि हा जो कोपर आहे, या कोपराला तुम्हाला पाय न्यायचा आहे. 1, 2, 3. खेचा, जितकं तुम्हाला पाय खेचता येईल तितका खेचायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मांडी असो, पोट असो, बेंबी बसलं पोट असो, पूर्णपणे कमी होणारा हा व्यायाम आहे. दोन्ही साईडनं तुम्हाला 25-25 वेळा हे व्यायाम करायचे. आता डाव्या साईडनं हा हात तुम्हाला ह्या पद्धतीनं, हा हात पूर्ण आणि कोपराला, हे बघा, या पद्धतीनं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 10चा सेट परत घेऊया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पूर्णपणे चरबी, पूर्णपणे पोट, कंबर आणि वजन कमी करणार आहे आजचा व्यायाम आहे. तो पण एकच. करून बघा, कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. डाएट वरती लक्ष नक्की द्या. भेटूया पण पुढच्या व्हिडिओ.